नमस्कार. मागच्या एका लेक्चरच्या माध्यमातून आपण वायू प्रदूषण म्हणजे काय, वायू प्रदूषणाच्या विविध स्रोतांचा अभ्यास केला. तर आजच्या या लेक्चरच्या माध्यमातून आपण वायू प्रदूषणामुळे होणारे परिणाम आणि वायू प्रदूषणासंदर्भातल्या उपाययोजनांचा आढावा घेणार आहोत. जगभरात वायू प्रदूषणामुळे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या दुर्घटना घडल्या किंवा समस्या निर्माण झाल्या. त्यातली पहिली समस्या उल्लेख करायची झाली तर 1952 मध्ये लंडन येथे झाली. लंडन स्मॉग या नावाने तिला ओळखलं जातं, ज्याच्यामध्ये औद्योगिक क्षेत्रातून निघालेली प्रदूषके तिथल्या धुक्यामध्ये मिसळली गेली आणि त्याच्या माध्यमातून धुरके म्हणजे स्मॉग निर्माण झालं आणि त्याच्यामध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाला. आता ही घटना घडली त्यावेळेस त्या हवेमध्ये सल्फरचे प्रमाण 1.5 पट अधिक होते आणि त्याच्यामुळे अगदी दोन समोरासमोर उभारलेल्या व्यक्ती सुद्धा एकमेकांना दिसत नव्हत्या आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात त्या शहरामध्ये समस्या निर्माण झाली आणि हजारो लोकांचा मृत्यू यामध्ये झाला. दुसऱ्या घटनेचा उल्लेख करायचा झाला तर 1984 साली झालेली आपल्या भारतामध्ये भोपाळ वायू गॅस दुर्घटना, ज्याच्यामध्ये पेस्टिसाइड तयार करणाऱ्या एका उद्योगामध्ये मिथिल आयसोसायनाइड नावाच्या विषारी वायूची गळती झाली आणि ज्याच्यामध्ये हजारो लोक परत इथे मृत्युमुखी पडले आणि ह्या घटनेच्या माध्यमातून वायू प्रदूषणाची आणखीन एक आपल्याला ही समस्या जाणून येते. त्याच्यानंतर पुढच्या घटनेचा उल्लेख करायचा झाला तर 1986 साली चेर्नोबिल अपघात झाला. रशिया येथील अणुभट्टीमध्ये मोठा स्फोट झाला आणि खूप मोठ्या प्रमाणात किरणोत्सर्ग बाहेर पडले आणि त्यामुळे आसपासच्या परिसरामध्ये किरणोत्सर्गाचं प्रमाण वाढल्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांना समस्या निर्माण झाल्या. वेगवेगळ्या प्रकारचे आजार, स्किन कॅन्सर यासारख्या समस्या, तर पिके दूषित होणे किंवा कॉन्क्रीटचे रोड खराब होणे यासारख्या समस्या निर्माण झाल्या. तर अगदी अलीकडच्या घटनेचा उल्लेख करायचा झाला तर आपल्या भारतामध्ये 2016 मध्ये दिल्ली इथे सुद्धा फोटोकेमिकल स्मॉग म्हणजे धुरक्याची समस्या निर्माण झाली. आता दिल्ली परिसरामध्ये वाहनांचा अतिवापर झालेला आहे. लोकसंख्या वाढल्यामुळे बांधकाम व्यवसाय प्रगतीमध्ये आला, ज्याच्या माध्यमातून खूप मोठ्या पार्टिक्युलेट मॅटर किंवा कण स्वरूपातल्या प्रदूषकांचं प्रमाण या हवेमध्ये वाढलं आणि त्याचा परिणाम म्हणून ही धुरक्याची परिस्थिती निर्माण झालेली. आता ह्याच्यात कण स्वरूपातल्या प्रदूषकांचं प्रमाण हे जवळजवळ 750 मायक्रोग्रॅम पर क्युबिक मीटर एवढं होतं, म्हणजे मान्य लेवल जी आहे किंवा दिलेली लेवल जी आहे त्याच्यापेक्षा जवळजवळ 12 पट अधिक होतं आणि याचा परिणाम म्हणून त्या कालावधीमध्ये दिल्ली परिसरातल्या सर्व शाळा, विमान उड्डाणे ही काय करावी लागली, रद्द करावी लागली. म्हणजे ह्या सगळ्या घटना ह्या वायू प्रदूषणामुळे किंवा हवा प्रदूषणाच्या माध्यमातून घडले. वायू प्रदूषणाचे परिणाम जाणून घेत असताना आपल्याला पुस्तकामध्ये अशा पद्धतीचा चार्ट दिलेला आहे, ज्याच्यामध्ये पर्यावरणावर होणारे परिणाम आणि मानवी आरोग्यावर होणारे परिणाम याबद्दलची माहिती दिलेली आहे. पहिला परिणाम होतो तो म्हणजे वनस्पती आणि प्राण्यांच्यावर, ज्या अंतर्गत वनस्पतींची उत्पादन क्षमता घटणे, ऊती नष्ट होणे यासारख्या समस्या. वनस्पतीमध्ये पाने पिवळी पडणे यासारखी ही समस्या निर्माण होते, ज्या अंतर्गत फोटोसिंथेसिस क्रियेला अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळे उत्पादन क्षमता वनस्पतींची घटते. तर असं एका अहवालात म्हणलेलं आहे की जी आम्लवर्षा या प्रदूषकांच्यामुळे निर्माण होते त्यामुळे पक्ष्यांच्या मृत्यूचं प्रमाण हे वाढलेलं आहे असं सांगण्यात आलेलं आहे. दुसरा परिणाम होतो तो म्हणजे दृश्यता कमी होणे, म्हणजे व्हिजिबिलिटी कमी होणे. कण स्वरूपातल्या प्रदूषकांचं प्रमाण जर हवेमध्ये वाढलं गेलं तर ही समस्या क्रिएट होते, ज्याच्यामुळे समोरासमोर व्यक्ती दिसणे कमी होणे किंवा अपघाताच्या समस्या वाढणे यासारखी समस्या निर्माण होतात. लॉस एंजेलिस शहरामध्ये धुरके ही सातत्याने निर्माण होणारी समस्या. आपल्या मुंबई शहरामध्ये चेंबूर भागामध्ये धुराचे प्रमाण सातत्याने वाढलेले दिसते. या व्हिजिबिलिटी कमी होण्याचा परिणाम म्हणून ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामध्ये सूर्यप्रकाश येण्याचे प्रमाण जवळजवळ 15 ते 20% कमी होते. विमान अपघात होणे किंवा वाहनांचा अपघात होणे यासारख्या समस्या या माध्यमातून होतात. पुढचा परिणाम सांगायचा झाला तर आम्लवर्षाची निर्मिती ह्या प्रदूषकांच्या माध्यमातून होते. सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड यासारखे वायू ज्यावेळेस हवेतील बाष्पाशी संयोग होतो, ऑक्सिजनशी संयोग होतो, त्यावेळेस त्याच्या माध्यमातून आम्ल निर्माण होतात आणि आम्लवर्षा ही मोठ्या प्रमाणात उद्भवत जाते.
आता या आम्लवर्षामुळे काय होतं, तर पहिला परिणाम होतो वनस्पतींची उत्पादकता घटते. आम्लवर्षामुळे जमिनी नापीक होण्याची समस्या निर्माण होते. ज्या इमारती आहेत, पुतळे आहेत किंवा शिल्प आहेत, ते खराब होण्याच्या समस्या ह्या आम्लवर्षाच्या माध्यमातून निर्माण होतात. आता मानवी आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा विचार करायचा झाला तर आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून श्वसनाचे विविध विकार निर्माण होणे किंवा व्याधी निर्माण होणे, फुफ्फुसाच्या व्याधी निर्माण होणे, दृष्टी कमजोर होणे यासारख्या समस्या निर्माण होतात. कार्बन डायऑक्साईड सारखा प्रदूषक ज्यावेळेस आपल्या शरीरात जातो त्यावेळेस त्याचा संयोग रक्तातील ऑक्सिजनशी होतो आणि हिमोग्लोबिनशी होतो आणि त्यामुळे रक्तातील ऑक्सिजन वहन होण्याची क्षमता कमी होते आणि ज्याचा परिणाम म्हणून डोकेदुखी किंवा चक्कर येणे किंवा हृदयविकार किंवा मृत्यू ह्यासारख्या समस्या यामध्ये होऊ शकतात. आणखीन एक उदाहरण सांगायचं झालं तर ऍस्बेस्टॉस नावाचे जे प्रदूषक आहे त्याचे कण स्वरूपातले जर पार्टिकल्स आपल्या शरीरात गेले तर ऍस्बेस्टॉसिस नावाचा कॅन्सर आपल्याला निर्माण होऊ शकतो. याबद्दलच्या एका घटनेचा मला इथे उल्लेख करावा वाटतो, तो म्हणजे क्लेमेन्सॉन नावाचं विमानवाहू नौका ह्या फ्रान्स नाविक दलामध्ये होती. कालांतराने ही नौका रिटायर करण्यात आली आणि ती रिटायर केलेली नौका डिस्कार्ड करण्यासाठी किंवा तोडणीसाठी भारतातल्या गुजरात बंदराकडे पाठवण्यात येणार होती. ही ज्यावेळेस न्यूज सर्वत्र पसरली त्यावेळेस जगभरातल्या पर्यावरण प्रेमींनी, पर्यावरण संस्थांनी याला विरोध दर्शवला, कारण हे कण स्वरूपातले ऍस्बेस्टॉस तिथल्या हवेमध्ये पसरले असते आणि जिथं जहाज तोडणीचं काम करणारे जे कामगार आहेत त्यांच्या शरीरात हे ऍस्बेस्टॉसचा घटक हा गेला असता आणि ऍस्बेस्टॉसिस नावाचा कॅन्सर त्यांना उद्भवला असता आणि म्हणून जो विरोध दर्शवला गेला त्यामुळे ते जहाज परत फ्रान्सने आपल्याकडे बोलवलं आणि योग्य रीतीने त्याचं डिस्कार्ड तिथं करण्यात आलं. त्या जहाजाला संपूर्ण कोटिंग ह्या ऍस्बेस्टॉसचं होतं, कारण ऍस्बेस्टॉस हा अग्निरोधक म्हणून वापरला जातो. तर अशा वेगवेगळ्या समस्या आपल्याला या प्रदूषकांच्या माध्यमातून जाणून येतात. आता पुढचा परिणाम सांगायचा झाला तर तो दीर्घकालीन परिणामांमध्ये येतो. वायू प्रदूषकांचं प्रमाण दिवसेंदिवस जे वाढत चाललेलं आहे त्यामुळे दीर्घकालीन जागतिक परिणामांमध्ये आपल्याला परिणाम उल्लेख करावे लागतील, ते म्हणजे जागतिक तापमान वाढ, ओझोन डिप्लिशन यासारख्या समस्या. आता जागतिक तापमान वाढ झाल्यामुळे काय होतं, तर समुद्राची पाण्याची पातळी वाढणे यासारखी समस्या निर्माण होईल. उत्पादन क्षमता कृषी क्षेत्रातली घटणे, कारण काही ठिकाणी अतिवृष्टी होईल तर काही ठिकाणी दुष्काळ सारखी परिस्थिती निर्माण होईल आणि दोन्ही परिस्थितीत कृषी क्षेत्र हे काय होईल, अफेक्ट होईल आणि त्यामुळे उत्पादन क्षमता निर्माण होईल आणि अन्न टंचाई यासारख्या समस्येला आपल्याला तोंड द्यावं लागेल. ओझोनचं डिप्लिशन हे सुद्धा याच्यामुळे, या प्रदूषकांच्यामुळे घडतंय, ज्याच्यामुळे जी काही आपल्या पृथ्वीच्या दृष्टीने संरक्षक म्हणून काम करणारी ही ओझोन लेअर आहे ती हळूहळू विरळ होऊन त्याच्यामुळे आपल्याला परत काय होतील, समस्या निर्माण होतील. तर त्यामुळे ह्या सगळ्या परिणामांचा आपल्याला इथं लक्षात येतात किंवा ह्या वायू प्रदूषकांमुळे घडणारे परिणाम आपल्याला जाणून येतात. आपल्या पुस्तकामध्ये हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक दिलेला आहे, ज्याच्यामध्ये हवेची गुणवत्ता त्याचे प्रमाण किती असावं आणि त्या दृष्टीने आरोग्याच्या दृष्टिकोनातून ते आपल्यासाठी चांगलं आहे, समाधानकारक आहे की आपल्यासाठी अत्यंत प्रदूषित आहे, यासारखा चार्ट हा आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून दिलेला आहे. आता यानुसार जर आपल्याला बघायचं झालं तर भारतातील हवेची गुणवत्ता कशी आहे हे आपल्याला मॅपच्या माध्यमातून दिसत आहे. मॅप मध्ये आपल्याला वेगवेगळे कलर दिसतात, ज्याच्यामध्ये हिरवा कलर आपल्याला हवेची गुणवत्ता चांगली स्थिती दर्शवतो, येलो कलरचा आपल्याला मॉडरेट स्थिती दर्शवतो, तर भगव्या कलरचा आपल्याला त्याच्यापेक्षा कमी म्हणजे प्रदूषित हवा दाखवतो, तर लाल किंवा पुढचे कलर्स आपल्याला वेगवेगळे, अगदी चॉकलेटी कलर जो शेवटचा दाखवलेला आहे तो म्हणजे हजार्डस स्थिती, जी काय म्हणजे अत्यंत वाईट स्थिती आपण म्हणतो ती स्थिती झाली. आता इथे आपल्याला लक्षात येतंय की सर्व भागामध्ये आपल्याला मॉडरेट स्थिती दिसते. कुठेतरी क्वचित आपल्याला स्थिती ही चांगली दिसते, पण सगळीकडे वायू प्रदूषणाची स्थिती ही आपल्याला वाढलेली या चार्टच्या माध्यमातून दिसते. आता हे सगळं होत असताना वायू प्रदूषण होते म्हणून
शांत बसणे हा त्याच्यावरचा पर्याय नाहीये. तर वायू प्रदूषण नियंत्रणासाठी आपल्याला उपाययोजना करणे गरजेचं आहे. तर एक एक उपाययोजना कोणत्या आहेत त्या आपण जाणून घेऊयात. पहिली उपाययोजना आहे ती म्हणजे पुनर्निर्मितीक्षम ऊर्जा संसाधनांचा वापर. याच्यामध्ये आपण सौर ऊर्जेचा वापर करू शकतो, इलेक्ट्रिक ऊर्जेचा वापर करू शकतो. जे काही आपण दैनंदिन जीवनामध्ये जीवाश्म इंधन वापरतो त्याच्याऐवजी या पुनर्निर्मितीक्षम ऊर्जा संसाधनांचा वापर केला तर आपल्याला निश्चित काय होईल, मोठ्या प्रमाणात प्रदूषण रोखण्यास मदत होईल. दुसरं आहे ते म्हणजे औद्योगिक क्षेत्रामध्येच्या माध्यमातून होणारं प्रदूषण जर रोखायचं असेल तर धुराड्यांची म्हणजे स्टॅक हाईट आहे ती जी काही आहे वाढवणे किंवा ती उंच असणे ही गरजेचे आहे. कारण जर स्टॅक हाईट जर जे आपल्याला पाहिजे तेवढ्या उंचीची असेल तर त्या माध्यमातून काय होईल, हवा प्रदूषके हे वातावरणाच्या वरच्या थरात जातील आणि ते विरळ बनतील आणि त्यामुळे जवळच्या भागामध्ये प्रदूषणामुळे होणारा धोका काही अंशी टाळता येईल. आता औद्योगिक परिसरामध्ये होणारं प्रदूषण आणखीन कोणत्या माध्यमातून टाळू शकतो, तर पार्टिक्युलेट मॅटर म्हणजे कण स्वरूपातले प्रदूषके जर रोखायचे असतील तर आपल्याला इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर, स्क्रबर यासारख्या उपकरणांचा वापर आपल्याला उद्योगांमध्ये करता येईल. तर गॅसियस पोल्युटंट्स जर रोखायचे असतील तर वेट स्क्रबर नावाचं उपकरण आहे ते आपण उद्योगांमध्ये वापरून प्रदूषकांचं प्रमाण तिथंच म्हणजे ग्राउंड लेवलला कमी करणे जो म्हणतो तो प्रकार आपण करू शकतो आणि त्यामुळे वायू प्रदूषण रोखण्यास मदत होईल. वृक्षारोपण हे त्याच्यावरचा आणखीन एक चांगला आणि अत्यंत उपयुक्त उपाय आहे असं म्हणता येईल. जे काही जगभरात वायू प्रदूषण होत चाललेलं आहे त्यातला 1/3 भाग हा आपल्याकडे अस्तित्वात असणाऱ्या जंगलांच्या माध्यमातून शोषून घेतला जातो असं सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे वनस्पती ज्या आहेत त्या वनस्पतींमध्ये असणाऱ्या स्टोमॅटा हे काय करत असतात की प्रदूषके शोषून घेण्याचं काम करत असतात आणि त्यामुळे प्रदूषके शोषून घेतल्यामुळे प्रदूषणाचं प्रमाण कमी होईल. शिवाय ही प्रदूषके कमी झाल्यामुळे ग्रीनहाऊस गॅसेस कमी होतील आणि ग्रीनहाऊस गॅसेस कमी झाल्यामुळे तापमान वाढीसारखी समस्या काय होईल, नियंत्रित होईल. त्यामुळे वायू प्रदूषण रोखण्यासाठी किंवा तापमान वाढ नियंत्रित करण्यासाठी वृक्षारोपण हा आणखीन काय म्हणता येईल चांगला, महत्वाचा, उपयुक्त उपाय आहे. प्रदूषण नियंत्रणाचा पुढचा उपाय आहे तो म्हणजे सार्वजनिक वाहतूक प्रणालीचा वापर करणे. दिल्ली परिसरात जे काही प्रदूषण झालेलं आहे ते जवळजवळ 40% प्रदूषण हे प्रायव्हेट वाहनांच्या माध्यमातून झालेलं आहे असा निष्कर्ष एन्व्हायरमेंटल पोल्युशन कंट्रोल अथॉरिटी नावाची जी संस्था आहे त्या परिसरातली त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यामुळे त्यांनी तिथल्या परिसरातल्या लोकांना असं आवाहन केलं की तुम्ही जास्तीत जास्त सार्वजनिक वाहतुकीचा किंवा प्रणालीचा वापर करावा. आपण धावपळीच्या युगामध्ये आपण प्रत्येक जण आपापल्या वाहनांचा वापर करतो आणि त्यामुळे प्रदूषकांची स्थिती ही दिवसेंदिवस वातावरणात वाढत चाललेली आहे. त्याच्याच ऐवजी जर आपण सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करत असू तर निश्चितच हे प्रमाण काय होईल, कमी करण्यास मदत होईल. त्याच्यानंतर वाहनांच्यासाठी आपण PUC प्रमाणपत्र घेणे हे बंधनकारक आहे आपल्याकडे. त्या माध्यमातून पोल्युशन अंडर कंट्रोल हे सर्टिफिकेट काय म्हणायचं आपल्याला वाहतूक व्यवस्थेद्वारा दिलं जातं, ज्यामुळे आपलं वाहन कुठल्याही प्रकारचं प्रदूषण करत नाही याबद्दलची ते प्रमाणपत्र असतं आणि त्यामुळे असं लक्षात येतं की आपण काळजीपूर्वक आपल्या वाहनाची योग्य तपासणी करतो, वेळोवेळी त्याचा मेंटेनन्स ठेवतो आणि त्यामुळे प्रदूषणाचं प्रमाण कमी होईल. त्यामुळे हे प्रमाणपत्र घेणे हा आणखीन एक उपाययोजनेचा भाग ठरू शकतो. कचरा जाळण्यापासून टाळणे हे आणखीन एक प्रकार आहे वायू प्रदूषण नियंत्रणासाठी. एन्व्हायरमेंटल पोल्युशन कंट्रोल अथॉरिटी नावाची ही जी संस्था दिल्ली मधली आहे त्यांनी परत इथल्या परिसरातल्या लोकांना आवाहन केलं की कचरा जाळल्यामुळे सुद्धा हे प्रदूषण वाढत चाललेलं आहे, तर तुम्ही अशा पद्धतीचा कचरा जाळू नका आणि असं जर कोण कृती करत असेल तर सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड याला तुम्ही त्याच्याबद्दलच्या सूचना द्या किंवा त्यांना त्याची जाणीव करून द्या की ह्यासारख्या समस्या आमच्याकडे कचरा जाळण्याच्या होत आहेत. तर त्यामुळे सुद्धा प्रदूषण नियंत्रणास मदत होईल. कारपूलचा म्हणजे कार शेअरिंगचा जो प्रकार आहे तो आपण करू शकतो वायू प्रदूषण नियंत्रणासाठी, ज्या अंतर्गत आपण एकाच ठिकाणी जर 4 वेगवेगळ्या व्यक्ती आपापल्या वाहनाने जात असतील तर त्याच्याऐवजी आपण एकाच वाहनाने एकाच कारने गेलो तर प्रदूषण जे काही जास्त मोठ्या प्रमाणात वातावरणात बाहेर पडणार त्याच्याऐवजी एका कारमुळे कमी प्रमाणात होईल. त्यामुळे प्रदूषण नियंत्रणासाठी कार शेअरिंग हा आणखीन एक चांगला उपाय आहे.
जैविक इंधनांचा वापर हा अत्यंत आणखीन एक उपाय वायू प्रदूषण नियंत्रणासाठी योग्य ठरतो. जैविक इंधनांच्या मध्ये बायोडिझेल्स आहेत, बायो इथेनॉल आहे किंवा बायोगॅस यासारख्या इंधनांचा उल्लेख होतो. बायोमास पासून या जैविक इंधनांची निर्मिती होते. असं म्हणण्यात आलेलं आहे की ज्यावेळेस आपण वाहनांच्या मध्ये जे डिझेल वापरतो त्याच्याऐवजी जर आपण बायोडिझेल वापरलं तर कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण हे 78% काय होईल, कमी होईल. आणि त्यामुळे जैविक इंधनांचा वापर हा आपल्यासाठी काय ठरेल, मदतीचा ठरेल. अगदी सोपं उदाहरण सांगायचं झालं तर आपल्या परिसरामध्ये आपण बायोगॅसचा वापर करतो. हे बायोगॅस निर्माण करत असताना आपण जनावरांचं वेस्ट जे आहे गोठ्यातून निघणारं त्याचा वापर करतो आणि मिथेन वायूची जी निर्मिती होते त्याचा वापर आपण स्वयंपाकघरामध्ये इंधन म्हणून वापरतो. तर यामुळे काय म्हणूयात आपण, एकतर कचरा व्यवस्थापन होतंय आणि दुसरं म्हणजे आपल्याला चांगलं स्वच्छ इंधन उपलब्ध होतंय आणि जे इंधन प्रदूषण विरहित असतं. त्यामुळे या प्रकारच्या जैविक इंधनांचा वापर हा जास्तीत जास्त करणे हा आपल्याला प्रदूषण नियंत्रणासाठी उपयुक्त ठरते. शिष्टयुक्त पेट्रोलचा वापर करू नये हा प्रकार मोठ्या प्रमाणात आज केला जातोय. शिष्याचं प्रमाण कमी असणारं पेट्रोल हे बाजारपेठेत आणलं गेलेलं आहे. आता ह्या झाल्या उपाययोजना आपण करू शकतो किंवा केल्या पाहिजेत त्या. तर शासनाद्वारा नियंत्रणाचा भाग म्हणून काय केलं जातं या संदर्भातला आढावा आता घेऊयात आपण. भारतभर हवा गुणवत्तेची देखरेखीची स्थापना केलेली आहे. हवेची गुणवत्ता ठिकठिकाणी किंवा वेगवेगळ्या परिसरात किती आहे किंवा कोणत्या पद्धतीने आहे याचा आढावा घेतला जातो. सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड नावाची जी संस्था आहे त्याच्या माध्यमातून प्रत्येक शहरातील हवेची गुणवत्ता किंवा हवेची स्थिती काय आहे याचं रेकॉर्ड ठेवलं जातं आणि त्यानुसार जे काही बदल आवश्यक आहेत ते केले जातात. वाहनांच्या उत्सर्जनासंदर्भातल्या अधिसूचना वेगवेगळ्या नियमावलींच्या आधारे किंवा वेगवेगळे जे कायदे बनवले गेलेले आहेत त्या अंतर्गत काय केले जातात, दिले जातात. आणि त्यामुळे वाहनांच्या माध्यमातून प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी या अधिसूचनांची आपल्याला काय होते, मदत होते. पुढचा उपाय आहे तो म्हणजे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारणे, ज्या अंतर्गत आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे जास्त प्रायव्हेट वाहनांचा वापर करून अतिरिक्त प्रदूषण याच्याऐवजी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करून कमी प्रदूषण यासारख्या घटकाकडे आपण वळू शकतो. आणि याचाच एक उपाययोजनेचा भाग म्हणून दिल्ली परिसरामध्ये CNG चा वापर करून वाहतूक व्यवस्था जी सुधारली गेलेली आहे ती आपल्याला पाहायला मिळते. तर तिथंच आणखीन एक प्रकार केला गेला तो म्हणजे ऑड आणि इव्हन कार्स वेगवेगळ्या दिवशी धावणे हा प्रकार दिल्लीमध्ये अवलंबण्यात आलेला आहे. ज्या अंतर्गत एका दिवशी सम अंकी वाहने रस्त्यावर धावतात तर दुसऱ्या दिवशी विषम अंकी वाहने रस्त्यावर धावतात. त्यामुळे वाहनांचं प्रमाण रस्त्यावरचं कमी होईल आणि त्यामुळे प्रदूषणाची स्थिती काही अंशी कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे यासारख्या उपाययोजना शासनाद्वारा काय केल्या जातात, केल्या चाललेल्या आहेत. हवेच्या गुणवत्तेचे मानांकनाच्या अधिसूचना मगाशी एका चार्ट मध्ये आपण बघितलं की कोणत्या प्रकारचे किती प्रमाण असेल तर हवा आपल्याला चांगली स्थितीत आहे किंवा अत्यंत आपल्यासाठी हानिकारक आहे हे लक्षात येतं. तर याच्या अधिसूचना वेळोवेळी शासनाद्वारा काय केल्या जातात, जाहीर केल्या जातात. तर पुढचा उपाय शासनाने केला तो म्हणजे प्रदूषण करणाऱ्या व्यावसायिक वाहनांना टप्प्याटप्प्याने कमी केलेला आहे. ज्यामध्ये आपण बघतोय की BS3 वाहनं पूर्णतः बाजारपेठेमधून बंद करण्यात आली आणि आज आपण BS4 वाहनांचा वापर करतोय आणि त्याही पुढे जाऊन आज BS6 वाहनांच्या वापराकडे भर देण्यात आला किंवा एक थोड्याच कालावधीमध्ये या वाहनांच्या वापरावर भर प्रशासन देणार आहे. पर्यायी इंधनांचा वापर म्हणजे CNG किंवा इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराबाबत जागृती करत आहे लोकांमध्ये शासन. ज्या अंतर्गत मगाचच परत इथं उदाहरण येतं, दिल्ली शहरामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही पूर्णतः CNG इंधनावर आधारित आहे. कारण आपण जी जीवाश्म इंधनं वापरतो, पेट्रोल डिझेल सारखी इंधनं वापरतो त्याच्याऐवजी जर या CNG सारख्या इंधनाचा वापर केला तर प्रदूषणाचं प्रमाण निश्चित कमी असेल. किंवा आता आपण बाजारपेठेत बघतो की इलेक्ट्रिक वाहनं आलेली आहेत आणि त्यांच्या वापरासंदर्भात जागृतीही निर्माण केली जाते. तर सफर सारखी सिस्टीम आपल्याकडे उभारण्यात आलेली आहे, सिस्टीम फॉर एअर क्वालिटी
वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च नावाचा राष्ट्रीय प्रकल्प उभारण्यात आलेला आहे भारतामध्ये, ज्या अंतर्गत 4 मोठ्या शहरांमध्ये हा आता कार्यरत आहे. दिल्ली, अहमदाबाद, पुणे आणि मुंबई या 4 प्रमुख शहरांमध्ये ही सिस्टीम बसवण्यात आलेली आहे, ज्या अंतर्गत त्या शहरात असणारी एअर क्वालिटी आणि हवामानाचा अंदाज वर्तवण्याचं काम केलं जातं. या सिस्टीममुळे एक तर त्या शहरात किंवा त्या ठिकाणी असणारं हवा प्रदूषण आपल्याला लक्षात घेता येईल आणि या माध्यमातून लोकांना त्याच्या बद्दलची माहिती दिल्यामुळे त्यांच्यात जागरूकता निर्माण होईल आणि त्यामुळे निश्चितच ते प्रदूषण कमी करण्यासाठी काय करतील, आपापल्या पद्धतीने प्रयत्न करतील. तर पुढचा अत्यंत चांगला उपाय तो म्हणजे हवा प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण कायदा 1981 साली जो करण्यात आलेला आहे तो, ज्या अंतर्गत वेगवेगळ्या नियमावली देण्यात आलेल्या आहेत. उद्योगांच्या माध्यमातून होणारं जे प्रदूषण आहे त्याच्यासाठीच्या नियमावली, जर उद्योगांच्या द्वारे जास्त मोठ्या प्रमाणात प्रदूषकांचं उत्सर्जन होत असेल तर ते नियंत्रित करण्यासाठी त्यांना करण्यात येणारी दंडात्मक कार्यवाही किंवा एखादा उद्योग जास्त प्रदूषण करत असेल तर तो बंद करण्याचा हक्क किंवा बंद करण्याचा काय म्हणूयात आपण अधिकार या कायद्याअंतर्गत देण्यात आलेला आहे. शिवाय आपल्या माध्यमातून होणारं म्हणजे मानवी लोकवस्तीतून असेल, वाहनांच्या माध्यमातून होत असेल, यासारख्या उत्सर्जनासंदर्भातल्या वेगवेगळ्या नियमावली, दंडात्मक कार्यवाही यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे. तर आजच्या लेक्चरच्या माध्यमातून आपण हवा प्रदूषणामुळे होणारे परिणाम मानवी आरोग्यावर किंवा पर्यावरणावर कोणते होतात याबद्दलची माहिती घेतली. तर हवा प्रदूषण नियंत्रणासाठी आपण कोणत्या उपाययोजना करू शकतो याबद्दलचा आढावा घेतला. धन्यवाद.